सोलापूर शहर गुन्हे शाखेने सराईत आंतरजिल्हा मोटरसायकल चोराला अटक करत विविध जिल्ह्यातील 14 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या कारवाईत 6,55,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मोटरसायकल चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत। शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेला चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयिताचा माग काढला। दरम्यान 12 जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून सत्यवान रामहरी भोसले वय 32 राहणार पडसाळी तालुका उत्तर सोलापूर याला चोरीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र विश्वासात घेतल्यानंतर त्याने वसंत विहार परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। आरटीओ नोंदी, इंजिन व चेसिस क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर संबंधित मोटरसायकल फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले। सखोल चौकशीत आरोपीने सोलापूर, धाराशिव, सातारा तसेच कर्नाटक राज्यातूनही मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्या माहितीनुसार आणखी 13 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। या कारवाईमुळे सोलापूर शहरातील 7, धाराशिव जिल्ह्यातील 5, सातारा जिल्ह्यातील 1 आणि कर्नाटक राज्यातील 1 असे एकूण 14 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।